मित्रांनो, 12 मार्चला म्हणजे होळीच्या दिवशी आपल्या रत्नागिरीमधल्या राजापूर शहरामध्ये एक होळीच्या माडाची मिरवणूक निघाली होती आणि ह्या माडाच्या मिरवणुकीच्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये एक जमाव हा माड घेऊन मशिदीकडे येत असलेल्याचा हा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर सोशल मीडियावरती जे लिब्रांडो फॅक्ट चेकर आहेत ना, या फॅक्ट चेकर लोकांनी खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये एमआयएमचा ओबीसी असेल किंवा वारिस पठाण असतील यांच्यासारखी जे कायमच हातात काडी घेऊन बसलेली जी गँग आहे ना, तर त्या लोकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला की मशिदीकडं एक जमाव चालून येतोय, मशिदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय, असं या लोकांनी याच्यामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया दिली, व्हिडिओमध्ये सांगितलं। पण मित्रांनो, वस्तुस्थिती एकदम वेगळी आहे। तसलं काहीच राजापूरमध्ये झालं नव्हतं। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये जर गणेशोत्सवानंतर जर सगळ्यात मोठा सण जर कुठला असेल तर तो शिमगा। ह्या शिमग्यासाठी चाकरमाने मुंबईवरून पुण्यावरून आपल्या गावी कोकणामध्ये जात असतात। म्हणजे कोकणातली होळी आणि कोकणातला शिमगा हा जगप्रसिद्ध आहे। शिमग्यामध्ये कोकणामध्ये त्यांच्या परंपरा, त्यानंतर जी पालखी निघते, पालखीची मिरवणूक निघते, माडाची मिरवणूक निघते कोकणामध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे। अशातच राजापूरमध्ये सुद्धा माडाची मिरवणूक निघाली होती आणि ही मिरवणूक जी आहे, पारंपरिक जी मिरवणूक निघते राजापूरमध्ये, ही राजापूरमधल्या जव्हार चौकातून जाते आणि जव्हार चौकामध्येच एक जामा मशीद आहे, राजापूरमधली सर्वात मोठी मशीद त्या चौकामध्ये। आणि परंपरा आहे, ही वर्षानुवर्षापासून चाललेली परंपरा आहे की जो हा होळीचा माड असतो, म्हणजे हा होळीचा लाकूड असतो, हा होळीच्या लाकडाची मिरवणूक त्या मशिदीसमोर येते आणि ती त्या मशिदीच्या पायरीवरती ठेवली जाते। ही परंपरा आहे, ही शेकडो वर्षापासून ह्या राजापूरमध्ये सुरू आहे आणि दोन्ही समुदाय, हिंदू आणि मुसलमान, गुण्यागोविंदाने या उत्सवामध्ये सहभाग घेत असतात। आणि राहिला विषय 12 तारखेचा, तर अशाच पद्धतीने माडाची मिरवणूक जव्हार चौकात आली होती आणि होळीला त्या माडाला त्या जामा मशिदीच्या पायरीवरती ठेवायचं होतं, पण चुकून त्याचा जो माड होता तो त्या गेटला लागल्यामुळं दोन्हीकडचे ग्रुप होते त्यांच्यामध्ये थोडा वेळ बाचाबाची झाली। नंतर पोलिसांमध्ये आले आणि पोलिसांनी वातावरण शांत केलं आणि सुरळीत हा उत्सव साजरा झाला। एवढं सगळं सोपं असताना सुद्धा या सोशल मीडियावरती काही लिब्रांडो फॅक्ट चेकरांनी एक चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की हिंदू जमावाकडून जाणीवपूर्वक मशिदीत घुसण्याचा प्रयत्न, अशा बातम्या चालवल्या गेल्या। आणि खास करून ही जी एमआयएम वाले जी गँग आहे सगळी, याच्यामध्ये ओबीसी असेल, ओबीसीचा वारिस पठाण असेल, त्यानंतर हे जे फॅक्ट चेकर आहे मोहम्मद जुबेर, हे लोक असतील, या लोकांनी चुकीच्या पद्धतीचा रंग देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला। हे चुकीचं आहे। आमच्या परंपरा आहे, शेकडो वर्षापासून चाललंय, आम्हाला माहिती आहे कोकणामध्ये हिंदू मुसलमान दोन्ही सुद्धा समुदाय आहेत, दोन्ही धर्म आहेत, ते अत्यंत गुण्यागोविंदाने राहत आहेत। कोणालाच कोणाच्या उत्सवापासून काही प्रॉब्लेम नाही आहे, काहीच त्रास नाही आहे। फक्त या काही काडी लावणाऱ्या लोकांमुळे मित्रांनो ग्राउंडवरती वातावरण दूषित होते। आणि हा जो कोकणातल्या शिमग्याचा हा जो मिरवणुकीचा व्हिडिओ आहे, हा देशभरामध्ये या लोकांनी चालवला, देशभरामध्ये या लोकांनी ट्विटरवरती ट्रेंड केला। पण वस्तुस्थिती तसं नाही आहे, हे अत्यंत चुकीचं आहे, तसं काहीच झालं नाही आहे। बाचाबाची जरूर झाली थोडा वेळ, कारण गेट बंद होतं मशिदीचं। बाचाबाची झाल्याच्या नंतर पोलीस त्यामध्ये पडले, दोन्ही जमावांना त्यांनी शांत केलं, सर्व काही सुरळीत झालं। आणि ही परंपरा आहे की त्या मशिदीच्या पायरीवरती दरवर्षी तो होळीचा माड ठेवला जातो। कुणीही त्या मशिदीवरती हल्ला करायला आलं नव्हतं, कुणीही तिथं कोणाच्याही मनामध्ये तसल्या भावना नव्हत्या। ती परंपरा आहे, शेकडो वर्षापासून साजरी होती। कोकणातला शिमगा हा जगामध्ये प्रसिद्ध आहे। त्यामुळे या ज्या लोकांना माहिती नाही आहे की शिमगा काय असतो, होळीचा माड काय असतो, मिरवणूक परंपरा काय आहे, यांना फक्त काड्या लावायच्या, त्या लोकांनी अशा पद्धतीची चुकीची माहिती सोशल मीडियावरती स्प्रेड केलेली।